नमस्कार, मी सरिता कौशिक. झिरो आवरच्या विशेष भागात आपलं स्वागत. आजच्या भागाची सुरुवात सर्वात मोठ्या ब्रेकिंग न्यूजनं. अवघ्या काही मिनिटांपूर्वी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी जाहीर केलं की राहुल गांधी रायबरेली मतदारसंघाचंच प्रतिनिधित्व करणार आणि त्यांची बहीण काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणात उतरणार. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी केरळमधील वायनाड आणि उत्तर प्रदेशातील रायबरेली अशा 2 मतदारसंघातून निवडून आले. नियमानुसार त्यांना एकाच मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करता येतं. त्यामुळे आज काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी एक महत्त्वाची बैठक पार पडली. त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. म्हणजे आता राहुल गांधी वायनाडचे नाही तर रायबरेलीचे खासदार राहणार. आणि याच बैठकीतून गांधी कुटुंबासाठी आणखी एक मोठी बातमी, ती म्हणजे ज्या वायनाड लोकसभेतून राहुल गांधींनी माघार घेतली आहे त्याच मतदारसंघातून त्यांची बहीण काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी उमेदवार असणार आहेत. त्याची ही घोषणा काँग्रेस अध्यक्षांनी केली आहे. आज सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, के.सी. वेणुगोपाल आणि मल्लिकार्जुन खरगेंची बैठक काही मिनिटांपूर्वी पार पडली. त्यात हे दोन्ही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत. यावेळी खरगे आणि राहुल गांधींनी काय प्रतिक्रिया दिल्यात त्या पाहूयात. रायबरेली सीट रहेगी और वायनाड में भी वो प्रियंका जी रहने से वहाँ के लोगों को भी एक हिम्मत मिलेगी कि राहुल गांधी जी यहाँ से छोड़े तो भी वो छोड़ के तो जाने वाले नहीं हैं. छोड़े तो भी प्रियंका जी उन्होंने एक ये स्लोगन दिया है यूपी में जब ये हाथरस का ये हादसा हुआ था तो उस वक्त उन्होंने कहा था मैं लड़की हूँ, लड़ सकती हूँ. तो वो लड़की लड़ सकती है. रायबरेली के साथ तो मेरा बहुत ही पुराना रिश्ता भी है और 20 सालों से मैंने काम किया है दोनों रायबरेली और अमेठी में. तो वो रिश्ता तो कहीं मतलब किसी भी तरह से टूट नहीं सकता. उसको कायम रखने के लिए हम दोनों हैं और भैया की मैं मदद रायबरेली में भी करूंगी. और जैसे इन्होंने कहा, हम दोनों रायबरेली में भी हम दोनों मौजूद होंगे और वायनाड में दोनों को 2 सांसद मिल रहे हैं. जर वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधी विजयी झाल्या तर लोकसभेत बहीण भाऊ एकत्र असतील. खरं तर या भावंडांनी कायमच नात्यातला ओलावा जपलाय असं म्हणावं लागेल. कारण राहुल गांधींनी राजकीय अपयश येत असतानाही प्रियंका गांधींनी राजकारणात सक्रिय होणं टाळलं. त्यांनी नेहमी राहुल गांधींनाच पाठिंबा दिला. आता जेव्हा सोनिया गांधी लोकसभेतून राज्यसभेत गेल्यात तेव्हा हे बहीण भाऊ लोकसभेत असणं पक्षासाठी आणि कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरतं. पाहूयात प्रियंका गांधींचा राजकीय प्रवास आणि त्यासाठी आपल्या मीडिया सेंटरला जाऊया. प्रियंका गांधी, काँग्रेस पक्षात प्रचंड लोकप्रियता प्रियंकांची आहे. आजी इंदिरा गांधींच्या चेहऱ्याशी साधर्म्य असल्यामुळे सक्रिय राजकारणात येण्याची सतत मागणी होत आली आहे. आपल्या लग्नातही नेसली होती आजी इंदिरा गांधींची साडी. 2004 साली उत्तर प्रदेश निवडणूक प्रचारापासून राजकारणात त्यांचं पहिलं पाऊल. रायबरेलीत आई सोनिया गांधी आणि अमेठीत भाऊ राहुल गांधींच्या निवडणूक नियोजनाचा त्यांना अनुभव. जानेवारी 2019 साली काँग्रेस सरचिटणीसपदी निवड पूर्व उत्तर प्रदेशच्या प्रभारी पदाची त्यांना जबाबदारी देण्यात आली होती. सप्टेंबर 2020 मध्ये संपूर्ण उत्तर प्रदेशची त्यांना जबाबदारी मिळाली. 2022 साली उत्तर प्रदेश निवडणुकीत काँग्रेसचा त्या चेहरा होत्या. काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत नावाची अनेकदा चर्चा सुद्धा झाली. वायनाडमधून पोटनिवडणूक जिंकल्यास विरोधी पक्ष नेतेपदी निवडीची सुद्धा शक्यता अनेक जण वर्तवून राहिले.
काँग्रेसच्या सर्वात मोठ्या बातमीनंतर आता राज्याच्या राजकारणातील बातम्यांकडे वळूयात आणि त्याची सुरुवात करूयात ठाकरेंच्या मिशन मॅक्झिमम विदर्भानं. 2 दिवसांपूर्वी महाविकास आघाडीनं एकत्रित पत्रकार परिषद घेतली. विधानसभा एकत्रितच लढण्याचा निर्धारही केला आणि त्यानंतर अवघ्या 48 तासांमध्येच ठाकरेंनी एल्गार केलाय. विदर्भासाठी विदर्भ हा तो गड आहे जिथं ज्याची सत्ता येते तोच महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीही ठरवतो. एकेकाळी विदर्भ हा काँग्रेसचा गड होता, नंतर त्याला भाजपानं काबीज केले आणि राज्यात भाजपाची सत्ता आली. आता त्यामुळेच की काय उद्धव ठाकरेंनी निशाणा साधलाय तो थेट विदर्भाच्या जागांवर. त्यासाठी कालच भास्कर जाधवांनी पूर्व विदर्भाचा दौराही केलाय आणि लगेच पूर्व विदर्भातील 28 विधानसभा जागांपैकी जवळपास 14 जागांवर ठाकरेंना संधी निर्माण झाली आहे असा दावाही केलाय. विदर्भाचा दौरा करून परतलेल्या भास्कर जाधवांशी आपण आज गेस्ट सेंटरला चर्चा करणार आहोतच. मात्र त्याआधी पाहुयात त्यांनी केलेला दावा. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना माझ्याकडे जो पूर्व विदर्भ आहे किंवा संपूर्ण विदर्भामध्ये खूप मोठी संधी आता उपलब्ध झालेली आहे. आता पूर्व विदर्भापुरेसं बोलायचं झालं तर एकूण 28 आमदारकीच्या जागा आहेत आणि त्या 28 आमदारकीच्या जागांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 14 उमेदवार निवडून आलेले आहेत. भाजप आमच्यापासून दूर गेली, काही लोक आमचे शिंदे गटाबरोबर गेले. त्यामुळे तिथं आम्हाला कमीत कमी 14 जागांवर निवडणूक लढवण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. ठाकरेंच्या मिशन विदर्भावरच होता आपला आजचा पहिला प्रश्न. तोच पाहण्यासाठी जाऊयात आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला पहिला प्रश्न, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या मिशन विदर्भचा सर्वाधिक फटका कुणाला बसणार, काँग्रेस की भाजपा? आता पुढचं विश्लेषण कळायला पहिले मी तुम्हाला विदर्भाच्या जागा दाखवते आणि कुठल्या पक्षाचे 2019च्या निवडणुकीनंतर आमदार राहिले आहेत तेही सांगते. त्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. विदर्भात एकूण 62 जागा आहेत, ज्यात 2019ला 30 आमदार भाजपचे निवडून आले होते, 15 काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे 5, शिवसेनेचे फक्त 4, प्रहारचे 2 आणि अपक्ष 3. आता त्यात जर बघितलं तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्याकडे 1, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडे 1 आणि स्वाभिमानीकडे 1 अशा पद्धतीचं हे विभाजन आहे. त्यामुळे आज विदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे फक्त 1 आमदार आहे. आता भास्कर जाधवांनी पूर्व विदर्भावरून वक्तव्य केलं. त्यावर सर्वात महत्त्वाची प्रतिक्रिया होती ती काँग्रेसची आणि त्यातही प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची. लोकसभेचा निकाल लागल्यापासून नाना पटोले जणू शिवसेना ठाकरे गटाच्या निशाण्यावर आलेत. त्याला कारणही खुद्द नाना पटोलेच आहेत. लोकसभेचे निकाल लागताच नाना पटोलेंनी मवियात काँग्रेसला मोठा वाटा मिळावा या संदर्भात वक्तव्य केली. लोकसभेत 14 जागांवर पोहोचलेल्या काँग्रेसला विधानसभेत मेरिटवर जागा मिळाव्यात असंही ते वारंवार बोलतायत. त्यावर ठाकरेंच्या नेत्यांनी अनेक वेळा पलटवारही केला. आज तर ठाकरेंचे नेते भास्कर जाधवांनी नानांच्या विदर्भातल्या 14 विधानसभा जागांवर दावा केलाय. त्यावर यावेळी मात्र नाना पटोलेंनी जरा सावध प्रतिक्रिया दिली आहे. काल शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची आढावा बैठक झाली. जवळपास पूर्व विदर्भामध्ये ते 14 जागा मागत आहे. नागपूर जिल्ह्यातल्या 7 जागांवर भास्कर जाधवांनी दावा केला. मी मगाशी म्हणालो की प्रत्येकाचा अधिकार आहे, प्रत्येकाने तो प्रयत्न केलाच पाहिजे, त्याला विरोध करायचं काही कारण नाही. पण आपल्याला माहितीसाठी सांगतो की हा मधला 10-15 वर्षाचा काळ सोडला तर काँग्रेसच पूर्ण महाराष्ट्रात होतं. काँग्रेसला नुसतं विदर्भातच नाही तर काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे, हे कोणालाही नाकारता येत नाही.
आणि त्याच्यामुळे जे रिझल्ट आले, जनतेने जो कौल दिलेला आहे तो कौल पण त्याच्यातला स्पष्ट होतो आहे. आमच्या सहकारी पक्षाबरोबर आम्ही बसून यावेळेस त्याच्यातला बरोबर मार्ग काढू. आता पुन्हा एकदा वळूयात उद्धव ठाकरेंच्या मिशन विदर्भावर आम्ही विचारलेल्या पहिल्या प्रश्नाकडे. त्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरवर आणि परत एकदा आजचा प्रश्न पाहूया. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या मिशन विदर्भचा सर्वाधिक फटका कुणाला बसणार? काय म्हटलंय सोशल मीडियावर ते बघूया. यूट्यूबवरून विजय कुमार, उद्धव ठाकरेंमुळे भाजपला फटका बसणार. यूट्यूबवरून बाबू कांबळे, नाना पटोलेंना फटका बसू शकतो. यूट्यूबवरून निलेश पाटील, भाजपला फटका बसेल. फेसबुकवरून उज्ज्वल कुमार भारतीय, ठाकरेंच्या मिशन विदर्भचा फटका भाजपला बसणार आहे. फेसबुकवरून चेतन शेबे, मिशन विदर्भचा फायदा उद्धव ठाकरेंना बिलकुल मिळणार नाही. फेसबुकवरूनच संदिशा जाधव, कोणाला काहीच फटका बसणार नाही. फेसबुकवरून नागेश कांबळे, भाजप. इंस्टाग्रामवरून स्मिता भट्टाचार्य, कुणालाच नाही बसणार फटका. इंस्टाग्रामवरूनच ज्ञानेश्वर बरसाळे, भाजप आणि काँग्रेस दोघांनाही फटका बसू शकतो. उद्धव ठाकरेंचं मिशन मॅक्सिमम विदर्भ, महाविकास आघाडीमधील जागांची रस्सीखेच, ईव्हीएम वरून रंगलेलं राजकारण, महायुतीकडून होणारे दावे आरोप, या सर्व विषयांवर सविस्तरपणे बोलण्यासाठी 0 आवरमध्ये उपस्थित आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव. भास्करजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या 0 आवरमध्ये. काल आपण विदर्भात जाऊन आलात आणि पूर्व विदर्भाच्याच बैठकीमध्ये थेट आपल्याला 14 जागांवर संधी दिसते, कशी काय? नमस्कार. आपण म्हणता ते खरं आहे की काल मी गेले 3 दिवस पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर होतो आणि पूर्व विदर्भामध्ये, कारण हा भाग माझे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब यांनी मला पक्षबांधणीकरता दिलेला आहे आणि तिथे 14 जागांवर मला संधी आहे, माझ्या पक्षाला संधी आहे, याचा म्हणण्याचा अर्थ किंवा त्याचं कारण की 2019 साली शिवसेना आणि भाजपा म्हणून आम्ही एकत्रित निवडणूक लढवली. त्याच्यामध्ये आमचे 3 अपक्ष धरून आमच्या 14 जागा त्या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत आणि त्याचबरोबर एका जागेवर आम्हाला सुरुवातीच्या काळामध्ये पाठिंबा मिळाला होता, परंतु नंतर ते आमदार एकनाथ शिंदेंच्याकडे गेले. तसंच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकूण 13 जागांवर त्यावेळेला विजय मिळालेला होता. आज आमची भारतीय जनता पार्टीबरोबर युती नाही, त्याचबरोबर आमच्यामधून एकनाथराव शिंदे देखील बाजूला गेलेले आहेत. त्यामुळं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जिंकून आलेल्या जागा जरी सोडल्या तरी सुद्धा स्ट्रेट वे आमच्याकरता 14 जागा ह्या काम करण्याकरता आणि आम्हाला त्या ठिकाणी मागणी करता नैसर्गिक दृष्ट्या मोकळ्या झालेल्या आहेत. त्याचबरोबर आदरणीय पवार साहेबांच्या पक्षाचे काही आमदार हे अजितदादा पवारांबरोबर गेलेले आहेत. काँग्रेसचे काही आमदार हे सुद्धा काँग्रेसला सोडून एकनाथ शिंदे वगैरे ह्या गटामध्ये गेलेले आहेत आणि म्हणून आम्हाला इथं भारतीय जनता पार्टी आमच्याबरोबर नसल्यामुळं 14 जागांवर काम करण्याची संधी आणि आमच्या पक्षाला त्या जागा मागून घेण्याची संधी उपलब्ध झालेली आहे, हा माझा दावा आहे. खरं तर आपल्याबरोबर भारतीय जनता पार्टी जरी नसली तरी आता काँग्रेस आपल्याबरोबर आहे आणि जेवढं भाजपाचा विदर्भावर दावा आहे तेवढाच काँग्रेस सुद्धा विदर्भावर दावा करते. त्यामुळे या ज्या मोकळ्या जागा आहेत त्यावर आपण जिथं दावा सांगतायत तिथं नक्कीच काँग्रेसही दावा करणार असं आपल्याला वाटत नाही का? जरूर वाटतं. आम्ही जी निवडणूक लढणार आहोत
ते महाविकास आघाडी म्हणूनच लढणार आहोत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष असे आम्ही एकत्रितपणे लढणार आहोत. परंतु एकत्रितपणे जरी आम्ही लढलो तरी सुद्धा आम्ही त्यांच्या मूळ निवडून आलेल्या जागांवर दावा आज तरी करत नाही. ज्या वेळेला एकाच दुसरी जागा बदलायची वेळ येईल किंवा सगळ्यांचा उमेदवार कोणाचा उमेदवार सरस आहे, कोणाचा उमेदवार सरस नाही, इथं एकाच दुसरी जागा अदलाबदल होऊ शकते. परंतु आमचा आपण जर बघितलं तर 1990 साली ज्या वेळेला शिवसेना भाजपानं पहिल्यांदा निवडणूक लढवली त्यावेळेला विदर्भामध्ये शिवसेनेला जास्त जागा मिळाल्या होत्या. परंतु भारतीय जनता पार्टीची एकंदरीत परंपरा अशी आहे की पहिल्यांदा मित्राचंच नुकसान करायचं, मित्रालाच त्या ठिकाणी संपवायचं आणि त्यांनी हळूहळू शिवसेनेला कट्टुसाईज केलं. शिवसेनेच्या जागा अतिशय नियोजनबद्धरित्या कमी केल्या, स्वतःच्या जागा वाढवल्या आणि शिवसेनेला तिथे संधी कमी निर्माण झाली. आज आम्हाला संधी त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. त्यामुळं आम्ही निश्चितपणे तिथे जागांची योग्य ती मागणी करणार आणि आम्ही जागा निवडून आणणार. आम्ही या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस बरोबरच या जागा लढवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणार. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची काहीही अडचण नाही. एकंदरीत जर लोकसभेच्या निवडणुकीनंतर बघितलं तर विरोधकांमध्ये म्हणजे आपण असाल, काँग्रेस असेल, शरद पवार असेल, या सगळ्याच पक्षांमध्ये आत्मविश्वास हा बळावलेला आहे आणि ज्या पद्धतीचा निकाल आलाय त्यामुळे हा आत्मविश्वासही आणि महत्वाकांक्षाही वाढल्या आहेत. एकंदरीत परत एकदा सांगली होऊ नये याची काळजी आपण कशी घ्याल? असं आहे की सांगली आम्ही केली नाही, सांगली ज्यांनी केली त्यांनी काळजी घेण्याची गरज आहे की पुन्हा सांगली होणार नाही याची काळजी घ्यावी. मी अस्पष्टपणे तुम्हाला सांगतो की आम्ही ज्या आता माझ्या पूर्व विदर्भ कार्यक्षेत्रामध्ये ज्या 5 जागा आहेत त्याच्यामधली रामटेक ही जागा आमची सातत्यानं 5 वेळा निवडून आलेली जागा सुद्धा आम्ही काँग्रेस पक्षाकरता सोडली. वास्तविक ती जागा आमचे तिथले खासदार तुमाने हे एकनाथराव शिंदेबरोबर गेले होते. ते गेल्यानंतर गेले 6 महिने दिवस रात्र मी तिथे मेहनत केली, तिथं पुन्हा संघटन उभं केलं. तिथे आम्ही निश्चितपणे ती जागा लढवून निवडून येऊ शकतो असा चांगला उमेदवार आम्ही शोधला आणि आम्ही कामाला लागलो. परंतु आमच्या पक्षप्रमुखांनी ती जागा आघाडीमध्ये आमच्या मित्रपक्ष काँग्रेसला दिली. आमचे लोक थोडे नाराज झाले, परंतु तिथल्या सगळ्या ठिकाणी जाऊन मी व्यवस्थितपणे समन्वय घडवून आणला आणि पहिल्या 19 एप्रिलमध्ये झालेल्या 5 जागांच्या निवडणुकीमध्ये एकही जागा आम्हाला मिळाली नाही. पण आम्ही नाराज झालो नाही, आम्ही नाराज नाही झालो. आम्ही एका ध्येयानं भारतीय जनता पार्टीला हरवण्याकरता लढलो. त्याचबरोबर कोल्हापूरची आमची निवडून आलेली जागा होती, आम्ही त्या ठिकाणी काँग्रेसला दिली. ही जागा आम्ही रामटेकची काँग्रेसला दिली. अमरावतीची जागा आमची सातत्यानं निवडून येणारी आम्ही काँग्रेसला दिली. आम्ही काय पाहिलं, तुझं का माझं, माझं का तुझं, कोणाच्या जागा जास्त यापेक्षा महाविकास आघाडीच्या जागा जास्त आल्या पाहिजेत हा आम्ही विचार केला. परंतु आपण चंद्रहार पाटलांचं सांगितलं, चंद्रहार पाटलांना अशा पद्धतीनं कुणी कशा पद्धतीनं वागणूक दिली त्यांनी त्याचा विचार करण्याची गरज आहे. आम्ही आमची निवडून आलेली जर एका जागा घेतो तर समोरच्या मित्रपक्षाची निवडून न आलेली जागा, ती जागा भारतीय जनता पार्टीची निवडून आली होती, ती काही काँग्रेस पक्षाची जागा निवडून आलेली नव्हती. तरी सुद्धा आम्ही तो वाद वाढवला नाही, तो वाद आमचा संपला. आम्हाला वाद वाढवायचा नाही. आम्ही इथं महाविकास आघाडी म्हणूनच लढणार आहोत. परंतु मी स्पष्टपणे सांगतो की मी आता शिवसैनिकांना आव्हान करतोय की प्रत्येक वेळी कोणाला तरी छोटं करण्याकरता, कोणाला तरी हरवण्याकरता, कोणाला तरी धडा शिकवण्याकरता एवढंच फक्त शिवसैनिकांनी आता लढणं बंद करावं. शिवसैनिकांनी लढलंच पाहिजे, परंतु शिवसैनिकांनी स्वतःला मोठं होण्याकरता, स्वतःचा पक्ष मोठा करण्याकरता आणि स्वतःचा पक्ष मोठा झाला की आपोआपच आपला विरोधक छोटा होईल. सातत्याने विरोधक छोटा केला म्हणजे आम्ही मोठे होणार नाही. भास्करजी, आपण पूर्व विदर्भात फिरलात. आपण खरं तर पूर्व विदर्भामध्ये शिवसेनेची ताकद फारशी नव्हती नाही. पश्चिम विदर्भात ही ताकद जास्त आहे तुलनेनं.
अशा वेळेला आपल्याला उमेदवार मिळालेत का, ज्या मतदारसंघांबद्दल आपण बोलत आहात, आणि ते मतदारसंघ कुठले, 14 मतदारसंघ कुठले? असं आहे की मुळामध्ये मी वास्तववादी विचार करणारा आणि वस्तुनिष्ठ परिस्थिती मांडणारा माणूस आहे. कोणाला तरी प्रेशराईज करण्याकरता, प्रेशराईज करून जागा ताब्यात घेण्याकरता मी हे भाष्य करत नाही, माझा तो स्वभाव नाही. परंतु आपल्याला आश्चर्य वाटेल की पूर्व विदर्भामध्ये माझ्याकडे एका जागेवर 4-4, 5-5 अतिशय स्ट्रॉंग उमेदवार ह्या 14 जागांवर आहेतच. पण उरलेल्या जागांवर सुद्धा खूप चांगल्या प्रकारचे उमेदवार हे माझ्या समोर आहेत. आता आपण उल्लेख केला पश्चिम महाराष्ट्राचा. मी कोणावरही आक्षेप घेत नाही. विदर्भातल्या बाकी सगळ्या जागा निवडून येतात आणि आमची नरेंद्र खेडेकरांची जागा बुलढाण्यातली का पडते, कशामुळे पडते, याचा सुद्धा माझ्या पक्षाने शोध घेण्याची गरज आहे. संजय देशमुख कमी मताधिक्याने निवडून का येतात, याचा सुद्धा माझ्या पक्षाने शोध घेण्याची गरज आहे. आणि म्हणून अशी जर कोणाची समज असेल की माझ्याकडे उमेदवार उमेदवार आहेत का, तर माझ्या समोर चार्ट तयार आहे पूर्णपणे. माझ्या समोर मी उमेदवार त्या ठिकाणी आत्ता तयार केलेली यादीच माझ्या समोर आहे. मी आता वाचून दाखवून तुम्हाला वेळ घेत नाही, परंतु कुठल्या जागेवर माझा उमेदवार शिवसेनेचा उभा राहू शकतो, तो निवडून येऊ शकतो, तो किती सक्षम आहे, तो का निवडून येऊ शकतो, या सगळ्याचा मी होमवर्क केलेला असल्यामुळेच मी दावा करतोय की किमान 8 ते 10 जागा माझं कार्यक्षेत्र असलेल्या पूर्व विदर्भातून मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे निवडून आणणार म्हणजे आणणार, हा मी दावा करतोय. नक्कीच आपले खूप खूप धन्यवाद. आपण 0 आवरमध्ये आलात आणि आमच्या प्रत्येक प्रश्नाचं आपण उत्तर दिलं. येणाऱ्या ह्या काळासाठी, या निवडणुकांसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा. उत्तर देताना माझ्या स्वभावाप्रमाणे रोखठोक उत्तर दिलं. मी काही रिझर्व्ह ठेवून उत्तर दिलेलं नाही, रोखठोक उत्तर दिलेलं आहे. आघाडी ठेवूनच आपण लढणार आहोत. नक्कीच. आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय कौल दिला आहे, तो कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न परत एकदा. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या मिशन विदर्भचा सर्वाधिक फटका कुणाला बसणार, काँग्रेस की भाजपा? एकूण 44,000 मतं आली आहेत यूट्यूबवर. काँग्रेस म्हणणारे 28%, तर 72% वाटतंय भाजपा. इंस्टाग्रामवर एकूण 3,500 मतं. 48% काँग्रेस म्हटलंय, 52% भाजपा. फेसबुकवर एकूण 1,000 मतं. अ 23% म्हटलंय काँग्रेस, 77% भाजप. एक्सचा कौल बघूयात. %36 काँग्रेस म्हटलंय, 64% भाजपा. विदर्भात विधानसभेच्या 62 जागा आहेत, त्यातील 30 पश्चिम विदर्भात म्हणजे अमरावती विभागात आहेत, तर 32 जागा पूर्व विदर्भात म्हणजे नागपूर विभागात आहेत. 1990 साली शिवसेना भाजप युतीनं पहिल्यांदा एकत्र विधानसभा लढवली होती. भाजप शिवसेना युती असताना भाजप विदर्भातील साधारण 50 जागा लढवत आली आहे, तर शिवसेनेच्या वाट्याला 10 ते 12 जागा यायच्या. आत्तापर्यंत शिवसेनेला पूर्व विदर्भाच्या तुलनेत पश्चिम विदर्भात जास्त यश मिळालं आहे. अगदी 2014 पर्यंत दोन्ही पक्षांनी वेगवेगळं लढेपर्यंत साधारण हेच चित्र होतं. गेल्या विधानसभेला म्हणजे 2019 साली शिवसेनेनं पूर्व आणि पश्चिम विदर्भ मिळून 12 जागा लढवल्या होत्या, त्यातील फक्त 4 जागा जिंकल्या होत्या. या सर्व जागा पश्चिम विदर्भातील होत्या. पूर्व विदर्भात पाठीकोरीच राहिली. पण तरीही या खेपेला उद्धव ठाकरेंनी पहिले लक्ष केंद्रित केलंय ते पूर्व विदर्भावर. मित्रपक्ष काँग्रेसच्या नाना पटोलेंचा विभाग, कट्टर शत्रू देवेंद्र फडणवीसांचाही विभाग.
विदर्भ म्हणजे आधी काँग्रेस आणि नंतर भाजपचा गड. ज्याला विदर्भात जास्त जागा त्याचा सत्तेचा मार्ग सुकर असं लक्षात आल्यामुळेच आता उद्धव ठाकरेंनी विदर्भाकडे लक्ष केंद्रित केलं असावं. त्यामुळे उद्धव ठाकरेंचं हे आवाहन फक्त भाजपालाच नव्हे तर काँग्रेसला सुद्धा आहे हे विसरता कामा नये. यात ठाकरेंना किती यश मिळतं आणि त्यांचा मवियातील मित्रपक्ष काँग्रेस आणि त्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले याकडे कसं बघतात यावर 2024च्या विधानसभेची गणितं अवलंबून असते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.